सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन हॉटेलमध्ये आढळून आल्याचा धक्कादायक असा प्रकार समोर आलाय। काही लोक या ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी केला। तर मोहोळ शहरानजीकच असलेल्या हॉटेल स्वराज इथं ईव्हीएम मशीन हे घेऊन जाताना पकडल्याचा दावा करण्यात आलाय। 2 सीलबंद ईव्हीएम मशीन असल्याची माहिती आहे। तर राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तींना जाब विचारला। निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सीमा होळकर आणि पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी देखील या घटनास्थळाचा आढावा घेतलेला होता। जिल्हा परिषद निवडणुकांच्या कुरुल जिल्हा परिषद गटाच्या पेट्या हॉटेल ढाब्यावर पहिली गोष्ट त्या ईव्हीएम होत्या ह्या राखीवच्या ईव्हीएम होत्या, त्याच्यामध्ये कुठलंही मतदान नाही। आपल्या ज्या मतदान झालेल्या ईव्हीएम होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या। आम्ही ती स्ट्रॉंग रूम सुद्धा सील केलेली ऑलरेडी केलेलीच होती, फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली आहे। आणि आता त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळा सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये CCTVच्या अंडर ठेवलेल्या आहेत, जेणेकरून जेव्हा ते बघायचे असतील की बाबा त्याच्यात काही म्हणजे त्या दुसऱ्या कुठल्या नाही आहेत ना वगैरे अशा ज्या काही शंका आहेत तर ते आपण बघू शकतो। ह्या मशीन ज्या वेळेला बाहेर पडल्या म्हणजे कस्टडीतच आल्या नाहीत त्या दरम्यानच्या काळामध्ये त्या मशीनमध्ये काही छेडछाड झाली का हे तपासावं लागणार आहे। कारण ईव्हीएम मशीन जोडून त्याच्याबरोबर तो बॉक्स दुसरा पण अजून एक मशीन आहे ज्याच्यामध्ये काउंट केलं जातं। तर त्याची बटन दाबून जर सगळं त्याच्यामध्ये मतं लोड केली असतील ओरिजिनल ज्याच्यावर मतदान झालं ते मशीन रिप्लेस करून ते या बॉक्सच्या आतमध्ये घालून दुसरं त्याच्यावर वोटिंग प्रायव्हेटली वोटिंग करून ते मशीन इथं गोडाऊनमध्ये आता आलं तर नाही ना अशा पद्धतीची शंका आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.